सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत. मानवी जीवनाचा उद्देश, आपली कर्मे आणि परमेश्वर भक्तीचा मार्ग. मनुष्य जन्म मिळणे हे भाग्याचं लक्षण आहे. अनेक योनींमध्ये भटकंती करून आपणास हा जन्म मिळतो. पण हा जन्म केवळ खाणे-पिणे, संसार करणे यापुरता मर्यादित नाही. हा जन्म म्हणजे साधना करण्याची संधी आहे. साधना म्हणजे नेमकं काय? तर आत्म्याला शुद्ध करणे, कर्मबंधनातून मुक्त होणे आणि परमेश्वराशी एकरूप होणे. आपण रोजच्या आयुष्यात किती वेळ स्वतःसाठी, किती वेळ परमेश्वरासाठी, किती वेळ इतरांच्या भल्यासाठी देतो, याचा आपण विचार करतो का? आपला बहुतांश वेळ उपजीविकेत, कामधंद्यात, संसारात, मोबाईलमध्ये, मनोरंजनात जातो. पण मनाची शांती, आत्म्याची प्रगती याकडे आपले लक्ष कमी असते. परमेश्वराने आपल्याला बुद्धी, विवेक आणि कर्म करण्याची ताकद दिली आहे. पण या शक्तींचा उपयोग आपण योग्य रीतीने केला पाहिजे. कर्म करणे हा आपला धर्म आहे. पण कर्म करताना त्यात निष्काम भाव असला पाहिजे. म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य म्हणून आपण जे काही करतो ते परमेश्वराला अर्पण केल्यास त्यातून आपली अंतःकरण शुद्धी होते. आपल्याकडे गीतेचे सुंदर तत्वज्ञान आहे. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म कर, पण फळाची आसक्ती सोड. याचा अर्थ असा नाही की काम करू नका, तर काम करताना हे परमेश्वरा तुझ्यासाठी असा भाव ठेवला तर कर्मबंधनातून सुटका होते. जीवनात कितीही पैसा, पद, सत्ता, मान मिळाला तरी अंतःकरणात शांती नसेल तर त्याचा उपयोग नाही. शांती ही बाहेरून मिळत नाही, तर ती आतून मिळते. ती साधनेसह मिळते. श्रवण, वाचन, मनन, चिंतन यामधून मिळते. जसा आपण रोज अंगाची स्वच्छता करतो, तसंच मनाची स्वच्छता केली पाहिजे. वाईट विचार, राग, मत्सर, द्वेष हे मनाला काळवंटात. त्यांना काढून टाकण्यासाठी परमेश्वर नामाचा जप, सत्संग आणि चांगल्या विचारांचा अभ्यास हा उपाय आहे. मानवी जीवनातील सर्वात मोठा गुण म्हणजे प्रेमभाव. आपल्या संस्कृतीत महंतांनी प्रेम, दया आणि सेवा यांची शिकवण दिली आहे. सेवा ही केवळ मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येही करता येते. एखाद्याला आधार देणे, एखाद्याचं मन ऐकून घेणे, गरजूला मदत करणे. आपण जितकं निसर्गाशी एकरूप होतो, तितकी आपली वृत्ती शांत आणि पवित्र होते. निसर्गाचा कालचक्र आपल्याला शिकवतो की वेळ ही बदलते, स्थिती बदलते. आज तरुणाई, पैसा, सामर्थ्य असेल, पण उद्या नसेल. पण परमेश्वराशी असलेलं नातं कधीच संपत नाही. ते नातं कायम ठेवण्यासाठी रोजची आठवण, नामस्मरण आणि साधना आवश्यक आहे. जीवनात कधी संकट येतात, कधी आनंद येतो. संकट आली की आपण परमेश्वराला आठवतो, पण आनंदाच्या वेळी मात्र विसरतो. हे बदलायला हवे. परमेश्वराची आठवण ही प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात असली पाहिजे. आपण जेव्हा भजन ऐकतो, प्रवचन ऐकतो, तेव्हा आपलं मन प्रसन्न होते. पण तेवढ्यावर थांबून चालत नाही, तर त्या विचारांचा आचरणातही अवलंब केला पाहिजे. आपलं जीवन कितीही व्यस्त असलं तरी आपण रोज किमान 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी, परमेश्वरासाठी राखून ठेवा. नामस्मरण करा, शुद्ध श्वास घ्या, चांगले विचार करा. हळूहळू मनातील नकारात्मकता निघून जाईल. कर्मफळ हा एक मोठा विषय आहे. आपण जे करतो त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते, मात्र वाईट कर्म केले तर वाईट फळच मिळणार. म्हणूनच गुरुजन म्हणतात, सदाचरण करा, सत्य बोला आणि अहिंसा पाळा. संसार करताना कर्तव्य पार पाडा, पण त्याच वेळी आत्मसाधनेसाठी वेळ द्या. जग जिंकण्याआधी स्वतःच्या मनाला जिंकणं तेवढंच महत्वाचं आहे. आजचा काळ हा स्पर्धेचा, घाईगर्दीचा आहे. प्रत्येक जण धावतो आहे, पण कुठे जातो आहे याचं भान नाही. या धावपळीत मनाची शांती, आनंद हरवतो आहे. म्हणूनच हे प्रवचन आपल्याला आठवण करून देतं की थांबा थोडं, आत डोकवा, परमेश्वराला आठवा. आपण ज्या पंथात, ज्या परंपरेत आहोत, त्यामध्ये आपल्याला मोठा खजिना मिळाला आहे.
गुरुजनांची वाणी, त्यांचे अनुभव, त्यांचे उपदेश हे केवळ वाचायला नाही तर जगायला आहेत. जीवनात खरी प्रगती ही आत्मिक प्रगती आहे. घर, गाड्या, पैसे, हॉटेल ही बाह्य गोष्टी आहेत. पण शांत, स्वच्छ, समाधानी मन हाच सर्वात मोठा ठेवा आहे. परमेश्वर हा केवळ मंदिरात, मूर्तीत नाही, तर तो प्रत्येक ठिकाणी आहे. आपल्या श्वासात, आपल्या हृदयात, प्रत्येक प्राण्यात त्या परमेश्वराला पाहायला शिकायचं असेल तर आपल्याला अहंकार, द्वेष, मत्सर आणि राग सोडावा लागेल. आज आपण नवा संकल्प करूया. आपण रोज काही क्षण परमेश्वरासाठी काढू. चांगले कर्म करू, इतरांना मदत करू, निसर्गाशी एकरूप होऊ आणि जीवनाचं खरं उद्दिष्ट परमेश्वराशी एकरूप होणे हे साध्य करू. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपले जीवन समाधानी होते. भय, तणाव, असुरक्षितता कमी होते. कारण आपल्याला ठाऊक असते, माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. शेवटी एवढंच सांगतो की जीवन क्षणभंगूर आहे. पैसा, पद, कीर्ती, शरीर हे नश्वर आहे. पण आत्मा आणि परमेश्वर हे शाश्वत आहे. म्हणून नश्वर गोष्टीत अति आसक्ती न ठेवता शाश्वताचा आधार घ्या. शेवटी मी एवढंच सांगेन की हे प्रवचन आपल्याला केवळ ऐकायला नाही तर चांगले जीवन कसे जगायला हवे त्यासाठी आहे. परमेश्वर भक्ती, कर्मफळाचा विचार आणि साधना हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.